अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नमो आता सद्गुरु जो पराचाही परापरू तयाचे कृपेने पसरू ग्रंथ निर्धार चाले हा. आता ऐका श्रोतेजन अधिक मास महिमाख्यान जे श्रवण केलिया घडे पुण्य होय निरसन पापाचे. पहा भगवंत केवढा दयाळू दीनानाथाचा प्रतिपाळू झाडावया पापाचा मळू कथा अळूमाळू वदतसे प्रश्न करीतसे श्रीलक्ष्मी वदतसे कैवाल्यधामी तेची श्रवण की जे तुम्ही पापक्षयाते जाणपा. जया वाटे की पाप जावे तयाने आधी श्रवण करावे एकाग्र अवधान द्यावे ग्रंथानुमोदनी पै. तव लक्ष्मी वदेजी स्वामीनाथा दीपदानाची व्यवस्था मज निरोपी जे तत्वता जेणे भव व्यथा निवारे. कवण पापाची यारासी नष्ट होती दीपदानेशी पूर्वी ऐसिया वृत्तासी आचरुनी पुण्यराशी तो झाला. हे आद्यंत निरूपण मज करवाजी श्रवण तव बोले जनार्दन ऐके कथन पुढारी. पितृहत्या गोहत्यारी ब्रह्महत्या गुरुहत्यारी कृतघ्न आणि परद्वारी दुराचारी मध्यप्राशक कुटील लबाड असत्यवादी असत्य साक्षी ते प्रतिवादी माता पित्या ते तेजुनी आधी मातृगमनी दुराचारी भ्रूण हत्या पुत्र हत्या पाही शुणुषा भगिनी कन्येतेही या ते रत जो स्वदेही ऐशी महापातके अपार. तया पापाचे क्षाळण होय केलिया दीपदान आता पावे तो मोक्ष सदन संशय अन्य न धरावा. अधिक मासी मासवरी केशवार्पण दान करी प्रतिपदा आरंभ निर्धारी संपूर्ण मासवरी पै द्यावे. स्नान कीजे प्रातकाळी गंगा यमुना सागर जळी अथवा सरोवराचे पाळी कीजे प्रतिदिनी स्नानाते. हेही न घडे कवणाते जरी वापी कूप तडागाचे परी स्नान कीजे निर्धारी अथवा स्वगृही शीतोदके. शरीरी सामर्थ्य नसलिया पाही प्रवाह जावया शक्ती नाही शीतोदक नसे संवर्तेही तरी बाध नाही उष्णोदका. संपूर्ण फल असे उष्णोदकी तया द्विगुणित जाण शीतोदकी पापी कूप आणि तटाकी चतुर्गुणित जाणपा. नदी तीराची येठाई जाण दशगुणित घडे पुण्य तया दशगुणे जाण घडे पुण्य. गंगा स्नाने महागंगा क्षेत्री पाही अथवा सागराचे तरीही संकल्पयुक्त स्नान केले जिही तरी सहस्त्र गुणे पुण्य जोडे. ऐसे स्नान विधी ते सारून मग कीजे देवतार्चन स्वये ताम्रपात्री आज्य घालून दीप लावून ठेविजे. मग सत्पात्र ब्राह्मण पाचारावे तया लागून दीपपूजन करून जाण द्यावे ज्ञान ब्राह्मणाते. दक्षिणे सहित दीप एक मासवरी साक्षेप केलिया होय निष्पाप सुख मुपते पावती. आयुरारोग्य संतती अपार चुके यमयातना की अघोर दीपदाने कांती सुंदर वर्धमान होय पै. अपमृत्यू गंडांतर दूर होय हा निर्धार ये विषयी आन विचार न घडे साचार जाणपा. सप्तजन्मार्जित जे पाप तेही झडे आपोआप शतजन्माचा जो लेप तोही अमुप झाडतसे. परिश्रद्धा पुरस्कर पाही नित्य नित्य हव्यास देही घडतो ऐसा संदेह नाही शास्त्री पाही हा निर्णयो. दीपदानाचा पर्वविधी जळकुंभ ठेविजे आधी परिपूर्ण जळसंधी पूजा विधी करूनिया. मग तयावरी मग दीप ठेवणी जळकुंभा सहित दिजेदानी एक मासवरी प्रतिदिनी करिता निर्वाणी फळ लाभे. स्त्री अथवा पुरुषाते समान लाभ दोहिते सौभाग्य अथवा विधवेते समान पुण्याते पाविजे. वरकड करिता यज्ञ दान द्रव्य पाहिजे तया लागून येथे अल्पवेचे महापुण्य सांगितले जाण साक्षेपे. यथाशक्ती ब्राह्मण भोजन भक्ती पुरस्कर करावे जाण श्रीलक्ष्मी नारायण म्हणून संतर्पण करावे. तयावरी शक्ती असेल पाही वस्त्रे अलंकार दक्षिणा तेही भाव दरोनी देही अति आदरे अर्पिजे. नाना परी घृत मिश्रित अपूप अन्ये यथास्थित षड्रसे पक्वान्ने बहुत ब्राह्मणाते अर्पावी. गोभू हिरण्य दानादी जो अर्पी भूदेवा लागुनी मलमासाशी प्रतिदिनी जो मोक्ष सदनी पावतो. आयुरारोग्य धन समृद्धी
अपमृत्यू न बाधी पुरे आयुष्याची अवधी तोवरी आरोग्य ती देहासी वैश्याते पशुधन प्राप्त शूद्राते सुखोत्पत्ती होत क्षत्रिय तो विजयी रणात न बाधित शस्त्रगाय स्त्रियांते वैधव्य नाही कुमारी जे निज भ्रतार तोही सुलक्षणिक प्राप्त होई व्रत प्रभावी ऐशिया नित्य करावे पुराण श्रवण रात्रौ की जे हरिजागरण प्रातःकाळी प्रातस्नान दीपदान यथाविधी पूर्वी सरस्वती तिरीचे ठाई सुशर्मा नामे द्विजपाही पुत्र कलत्र सर्व आप्तही स्त्रीयुक्त नांद तसे भिक्षा मागुनी नित्यानित्य कुटुंबाते संरक्षित यता तयावरीही अतीत असलिया सांभाळित मध्यान्ही अधन्य ऐशियाचा संसार स्त्री असोनी स्वधर्मी नर रूपवती सेवेसी सादर मनी तिरस्कार नमानी समयी आलिया अतीत लाहे लाहे दुणावत तया ते असे तोषवित भोजन पाने आदरीसी भिक्षार्थीयाचे गृहात सर्व संग्रहक तैचा तेथ परिसमयी असेल ते यथारुची संपादी स्वपुत्राची आशा न धरी मनी परम आल्हाद ब्राह्मण भोजनी न उरो आपणा दुसरे दिनी परी खेद मनी मानिना ऐशी स्त्री धर्मानुकूळ तया पुरुषाचा सुफळ काळ तयावरी तुष्टे हो गोपाळ पावे दयाळ संकटी परी ऐसे वर्तता संसारी न पुरे पडी निर्धारी सदा वर्तती साचारी पाहे मुरारी कसवटी तेथे सर्वदा जो संतुष्ट हर्षची माने उत्कृष्ट मग तयावरी जगन्नाथ सदा संतुष्ट मानसी असो आता पाल्हाळ बहुत सुशर्मा यथाचारे वर्तत गृही धेनु सेवा नित्य करीत उदर भरी ऐसिया परी नित्य करुनी प्रातस्नान वरी करीतसे जप ध्यान मग करून या भिक्षाटन अतिता सहित भोजन करीतसे धन्य ऐशियाचा संसार तोची प्रिय होय रमावर नाहीतरी असाक्षी भोजन प्रकार न घडो निर्धार देहाते अतिथी बैसवुनियाद्वारी स्वगृही भोजन जो करी सोयरियाची प्रार्थना करी बरविया परी मिष्टान्न ऐसे भोजन घडे जयासी तरी नरकी वासतयासी ते भोजन मांस भक्षणासी उदक प्राशने रुधिर अतिथी अभ्यागता विरहित भोजन घडे जयाचे नित्य तरी सोमपानाचे फळ प्राप्त असे निश्चित निर्धारे ऐसा सुशर्मा निर्धारी पुराण श्रवण तृतीय प्रहरी रात्रौकरी हरिजागरी तेणे तुष्टी नारायण ऐसे करिता काळक्रमणा पैसा वेची सत्करणा तव मलमास प्रवर्तता जाणा करी विचारणा मानसी म्हणे संचय नाही धनासी केवी घडे पुण्यराशी कवणे करावे दानासी व्रत प्रभावासी याची पै मी तव दरिद्री अत्यंत न घडीची परमार्थ दान धर्म यथास्थित न घडे किंचित बदलागी ऐशी चिंता परम हृदयी उद्भवली तयाशी पाही म्हणे सार्थक घडले नाही मूर्ख दशा पाही यावाचे प्रतिदिनी मौन्य धारुनी पुराणी बैसतो जाऊनी तव तेथे निघाले दीपाख्यान केले श्रवण यथा निगुती तोची बोध चित्ती ठसवून म्हणे हेची करावे आपण प्रतिदिनी दीपदान करी ब्राह्मण निजनिष्ठे पुरुषोत्तम प्रीत्यर्थ भक्ती दान देत असे ब्राह्मणाप्रती ऐसा नेम चालविता प्रीती काय निश्चित वर्तले एकादशीचे दिवशी सुशर्मा बैसला जागरणासी दीप लावणी घृतेसी सन्निधेसी ठेवित पूजा करुनी संकल्पयुक्त प्रातःकाळी अर्पू ब्राह्मणाते ऐसा नेम करून हृदयात प्रातस्नानाते जातसे तव घरची निद्रिस्त सर्व ही जागृत तेथे कोणीच नाही तव एक बिडाळक तेथे पाही मुशका लागी डसितसे तेथे दीपज्योती झाली मंद मूषकन धेगे नेत्र युगळी मग मार्जारे ते वेळी केली न भाळी ते ऐका आपुल्या पुढल्या हाताने दीप सरसावित युक्तीने मूषक दृश्य भावा तेणे म्हणून केला उपावो तो कृपाळू तो सर्वेश्वर मूषक पळाला तो सत्वर परिणवल वर्तले थोर ऐका समग्र भाविक हो तया मार्जरा ते वेळी विमान उतरले भूमंडळी विमानी वैसविताची तत्काळी देखे नेत्रकमळी ब्राह्मण सुशर्मा स्नान करून आला तो हा चमत्कार देखिला मग बोलता झाला ते वेळा विमान स्थाती ते काळी म्हणे देवदूत हो विज्ञापना माझा आणि जे हो मना या बिडाळके पुण्यार्चरणा केले म्हणून वाहिली विमानी तव ते देवदूत सर्व ही समाचार तया ब्राह्मणा ते कथिला साचार म्हणती हा तव संगी उपकार केला उद्धार विडाळका तरी संगती दोष जैसा हाही पुण्यलेश जाण तैसा संवाद ऐकोनिया ऐसा चित्त उद्विग्न ते झाले
म्हणे, हे जनार्दना वासुदेवा, हे वैकुंठ मुरारे केशवा, अच्युता अनंता माधवा, करुणार्णवा दीनबंधो, कवण पुण्याची या राशी, बिडाळका आचरला देहासी, नेणे पूर्व सकृताच्या राशी, म्हणून विमानासी प्राप्तता. हे जगदीशा जनार्दना, हे कैवल्यदानी मधुसूदना, क्षीराब्धिशायी नारायणा, करुणा गणा दीनबंधो, मी तव अभागी अपूर्ण, नेणेच कथी पुण्यचरण, मज पापिया ते स्वर्ग भुवन, प्राप्त कोठोनी होय पै. ऐसा सद्गतीत अंतरी, परमद्रवला हृदय मंदिरी, अश्रू चालिले नेत्रद्वारी, करुणास्वरी भाकित, तयाची करुणा ऐकोनी, कृपेने द्रवला नारायण, तया ते चतुर्भुज करुण, तात्काळ वाहिला विमानी, या लागे केले पुण्याचरण, ते कदापि वाया न जाय जाण, वाया गेलिया येईल उणे, ब्रीद पूर्णी तोरडी असे. स्वबुद्धी अथवा सत्संगती, पुण्य घडावे भलत्या रीती, येणे संतोषे श्रीपती, अधोगती नवदाय. धन असुनिया पदरी, जो दान धर्माते न करी, तया पापिया नरक अघोरी, जन्मवरी सुटेची ना. म्हणून अवचिता नरदेहो, सुखते लाभला पहा हो, न विचारिता न्याय अन्यायो, करी संचयो धनाते. ऐसी वयसा संसारी वेचिता, केवी घडे सार्थकता, तेची वयसा निघोनी जाता, मग धन वार्ता केवती. संचय केला ज्या धनाते, तो राहे जेथील तेथे, एकलीचे जाणते घडे त्याते, जेथील तेथे निजात्मा. धर्म नेणे काही, जडला प्रवाही जन्मभक्ती, ह्याची जाणोनी अभिप्रावो, कृपाळू जो देवाधिदेवो, म्हणून सुलभ उपवो, निर्मोनी ठेविला जनाते. म्हणून सुशर्मा द्विजवर, वर्ततसे दरिद्राचार, परिचित्ती धरुनी निर्धार, केला उद्धार स्वयतेणे. या लागी प्राणिया ते पाहे, सुलभ उपाय निर्मिला मही, म्हणून आचरावे देही, सार्थकता पाही अनायासे. ऐसा इतिहास पुरातन, लक्ष्मी ते निवेदी नारायण, म्हणून तुम्हा श्रोतेजन, केले निरोपण यथामती. तरी ग्रंथांतरी ठेवनी विश्वास, स्वये करा हो या व्रताचा सायास. जेणे चुके हो गर्भवास, चुके अनायासे जन्मपंक्ती. येथे मुख्य भावासे कारण, भावे संतुष्ट जनार्दन. येर अभाविका ते पतन, न चुके जाण निर्धारे. ऐका भावार्थासी कारण, तुलसी दळे संतुष्टे जनार्दन. म्हणोनी गर्वरहित जाण, करावे पूजन महाविष्णूचे. हाची जाणोनी निर्धार, वाग्वल्ली तुळसीदळ साचार. तेणे अर्चिला रमावर, प्रीती पडिभारे आपुलिया. स्वस्ती श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत, मनोहर सूत विरचित. षष्ठोध्याय गोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु.